Okay. Hello students, today we are going to discuss about factorization method. Which method? Factorization method. In factorization method, first we have to compare given standard form with any given equation. With standard form of quadratic equation, it's ax square plus bx plus c equals to 0. This is your quadratic equation of वन व्हेरिएबल. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तुम्हाला दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये नेमकं काय करायचंय बघा. व्हॉट वी हॅव टू डू इन द गिवन इक्वेशन, वी हॅव टू डू फॅक्टराइज. काय करायचं आपल्याला? फॅक्टराइज करायचे. कुणाला? हे जे ए आणि सी दिसतोय तुम्हाला, ए आणि सी चे फॅक्टर्स घ्यायचे. काय घ्यायचे? फॅक्टर्स. ठीक आहे. कोणते फॅक्टर्स असतील ते? अल्फा अँड बीटा. फॅक्टरायझेशन करून फॅक्टर्स म्हटले की 2 नंबरचा प्रोडक्ट येणार आहे ना, 2 नंबर येणार आहेत फॅक्टर्स म्हटले की. सपोज 3चे फॅक्टर असतील तर 1 into 3 2 नंबर आले. दिस इज युअर अल्फा अँड दिस नेक्स्ट सेकंड विल बी युअर बीटा. 1 अल्फा अँड 3 विल बी युअर बीटा. समजते? जर 3 अल्फा असेल तर 1 बीटा असेल. समजते? मग असे खूप सारे ऑप्शन पण येऊ शकतात, त्याच्यापैकी एक निवडायचं आहे ऑन बेसिस ऑफ युअर बी विथ इट्स साइन. साइनच्या बेसवर, त्या बीच्या बेसवर तुम्हाला तो फॅक्टर्स निवडायचा, ती जोडी निवडायची. ओके, तर मी तुम्हाला काही टिप्स देते इथे, आधीच लिहून ठेवते काय काय हिंट्स असतील बघा. एक म्हणजे तुमचं प्रोडक्ट कुणाचा घेणार आहे आपण? लक्षात ठेवायचं, ए आणि सीचं प्रोडक्ट घेणार आहे. आणि साइन कोणाच्या बेसवर घेणार आहे? बीच्या बेसवर घेणार आहे. ठीक आहे. आता मला तुम्ही सांगायचं आहे बघा, प्रोडक्ट प्लस, जर प्रोडक्ट प्लस असेल आणि बी तुमचा मायनस असेल तर अशा वेळी काय करणार तुम्ही? अल्फा आणि बीटा कोणता निवडणार? इथे अल्फा आणि बीटा कोणता निवडणार? आणि अल्फाला ना बिगर नंबर कन्सिडर करायचं. कोणता नंबर? बिगर नंबर. हां, अल्फा इज युअर बिगर नंबर अँड दिस विल बी युअर स्मॉलर नंबर, म्हणजे तुम्हाला साइनचं कन्फ्युजन नाही होणार. ओके, आता ह्याच्यामध्ये अल्फा काय असणार आहे? अल्फा मायनस अँड बीटा प्लस साइन ऑफ बिगर नंबर. ओके, तर बघा, प्रोडक्ट जर तुमचा प्लस असेल आणि बी तुमचा मायनस असेल, म्हणजे ए सी प्लस आणि बी मायनस असेल, तर दोन्ही साइन अल्फा आणि बीटाचे काय घ्यायचे आहेत तुम्हाला? इथे मायनस मायनस घ्यायचं आहे. एवढं लक्षात ठेवा एक हिंट म्हणून, आणि नंतर बाकीचं आपोआप तुम्हाला समजूनच जाईल. ते असं एवढं लिहिण्याची काही गरज नाही आहे तशी. ए सी जर समजा तुमचा मायनस असेल, ठीक आहे, आणि बी पण मायनस असेल, तर अशा वेळी काय करणार आहे तुम्ही? अल्फा तुमचा मायनस असेल, साइन ऑफ बिगर नंबर मायनस अँड सेकंड विल बी ऑफ प्लस. ठीक आहे. ओके, प्रोडक्ट कुणाचा प्लस येतो बरं? मायनस प्लसचाच प्रोडक्ट मायनस येतो नेहमी. कुणाचा प्रोडक्ट मायनस येतो? मायनस प्लसचाच येतो. आणि मायनस प्लस म्हटलं की काय? सबस्ट्रॅक्शन. आणि सबस्ट्रॅक्शन मध्ये काय असतं? साइन ऑफ बिगर नंबर, इट्स युअर मायनस, सो दॅट्स वाय युअर बिगर नंबर विल बी मायनस. ओके, नेक्स्ट, समजा तुमचा ए सी इथे प्लस आहे, नाही मायनस, आणि बी प्लस असेल, अशा वेळी तुमचा बिगर नंबर प्लस असेल आणि हा मायनस असेल. समजलं? प्रोडक्ट प्लस मायनस मायनस, प्रोडक्ट मायनस प्लस प्लस. ओके, सॉरी, मायनस प्लस, आणि प्रोडक्ट मायनस असेल परत तेच मायनस प्लस. ह्याच्यामध्ये मायनस प्लसचं चेंज काय होत आहे? बी मायनस असेल तर आधी मायनस घ्यायचा, बी प्लस असेल तर आधी प्लस घ्यायचा. सगळ्यात सोपं राहील. लक्षात? सोपं आहे हे, ते तुम्ही एक हिंट म्हणून लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला हे सोपं वाटायला लागेल. ठीक आहे. हे जर तुम्हाला समजत असेल तर मी आता इथे एक्झाम्पल्स स्टार्ट करू शकते. एवढं जरी आलं तरी तुम्हाला 100% याच्या थ्रू बरं 4-5 मार्काची तयारी होऊन जाईल तुमची. ओके. Okay, now we are going to start 2.2 practice set. Question number 1, we have to solve the given quadratic equation by factorization method. Okay, which method? Factorization method. If they are given us order, जर त्यांनी ऑर्डर दिली, ह्याच मेथडनी करा, तर दिलेल्याच मेथडनी सॉल्व करायचं. ओके, तर बघा इथे ए तुमचा काय आहे? 1 आणि बी सी काय आहे? 54. ओके, मग ए सीचं प्रोडक्ट काय आला तुमचा? 1 into 54 54. ओके, आता 54 चे फॅक्टर्स काय आहेत सांगा? 54 चे फॅक्टर्स कोणते? 1 into 54, 2 into 27, 3 into 18, then 6 9s, then 9 6s, 18 3s, 27 2s, and 54 1s.
आलं का? मग एवढ्यामध्ये एक फॅक्टर निवडायचंय ज्याचं सबस्ट्रॅक्शन ज्याचं ऍडिशन आता आपल्याला माहिती आहे प्लस मायनस असेल. प्लस मायनस असलं की कंपल्सरी काय निवडायचंय आपल्याला इथे मायनस मायनस. समजतंय ना? आहे ना लक्षात? ठीक आहे. मग 6 आणि 9चं काय आलं प्रोडक्ट इथे 54 आणि ऍडिशन 15 म्हणजे -6 -9. क्लिअर? एनी डाऊट? समजतंय? आता पुढे बघा. आता इथे मी x² लिहिणार इन्स्टेड ऑफ -15x 15 लिहिण्याऐवजी मी दुसरं लिहू शकते. सपोज मला 10 सांगायचे, तुम्हाला 10 सांगायचं. 10च्या ऐवजी 1 + 9 बोलू शकते, 2 + 8 बोलू शकते. तसंच 15च्या ऐवजी इथे येणार आहे -6x -9x. x लिहायला विसरायचं नाही. जे काही व्हेरिएबल असेल तो लिहायचं इथे. +54 = 0. मग नीट लक्ष द्या. पेअर्स करायच्या अशा केल्या पेअर्स. मग इथे बघा काय कॉमन आहे x² आणि 6x मध्ये x कॉमन आहे. x कॉमन काढला, इथे x राहिला, इथे मायनस आणि इथे 6. एनी डाऊट? इथे मायनस प्लस मध्ये काय कॉमन आहे? मायनस कॉमन काढू आपण. ठीक आहे. 9 आणि 54 मध्ये काय कॉमन आहे? 9 कॉमन आहे. 9 कॉमन आहे. 9 आणि हा इथे राहिला x. 9 6 54. इथे प्लस आहे ना, मायनस डिवायडेड बाय प्लस काय येणार आहे? मायनस = 0. समजतंय? 6x -6 आणि x -6 कॉमन ब्रॅकेट आले. 1 टाइम लिहायचा फक्त. आणि दुसऱ्या सेकंडला x -9 = 0. 2 नंबर पैकी एक नंबर 0 असेल तेव्हाच प्रोडक्ट 0 येणार आहे ना. प्रोडक्ट 0 कुणाचा येतो? दोन्हीपैकी एक नंबर मस्ट बी 0 पाहिजे. तर मग आपण काय करू? दोघांपैकी एकाला 0 कन्सिडर करू. और x -9 = 0. So x = 6 और x = 9. Therefore रूट्स ऑफ, तर इथे काय लिहिणार? त्यांनी आपल्याला रूट्स सांगितले ना काढायला, त्याला रूट्स म्हणतात. ठीक आहे. रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर 6 and 9. एनी डाऊट? कळतंय? किंवा 6 and 9 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. डन. सोपं आहे? काही डाऊट आहे? प्लस मायनस म्हटलं की मायनस मायनस, प्लस मायनस मायनस मायनस. ओके ओके. आता बघा सेकंड एक्झाम्पल. x² + x -20 = 0. अगेन a and c. a is your 1, c is your 20. ac चं मल्टिप्लिकेशन किती आलं? -20 -20. 20 चे फॅक्टर्स सांगा. 1 × 20, 2 × 10, 3 तर नाही, 5 4 20, सॉरी 4 राहिला ना, 4 5 20, 5 4 10, 2 21. डन. एवढेच फॅक्टर्स आहेत. एवढ्यापैकी निवडायचं आहे. आता इथं सिच्युएशन काय आहे? सिच्युएशन कशी आहे आपली? प्रोडक्ट मायनस अँड साइन प्लस, बी इज योर प्लस. मायनस प्लस असेल तर काय निवडायचंय? मायनस प्लस असेल तर मायनस प्लस निवडायचंय. मायनस प्लस निवडायचंय. इथे प्लस आधी दिसला की प्लस आधी लिहायचं, मायनस नंतर लिहायचा. साइन ऑफ बिगर नंबर प्लस आणि इथे साइन ऑफ स्मॉलर नंबर आणि कंपल्सरी सबस्ट्रॅक्शन. मग कुणाचं सबस्ट्रॅक्शन 1 येते इथे? काही नाही, म्हणजे बी किती आहे? 1. कुणाचं सबस्ट्रॅक्शन 1 येतं इथे? 5 - 4 = 1. आणि साइन ऑफ बिगर नंबर प्लस मीन्स +5 - 4 +5 - 4. हे ह्याच्यावरून लक्षात ठेवा. प्लस आधी प्लस असेल बी की आधी प्लस घ्यायचा, साइन ऑफ बिगर नंबर प्लस घ्यायचा. ओके. डन. सो फॅक्टर्स निवडले. आता इथे सबस्टिट्यूट करू. x² + 5x - 4x - 20 = 0. ओके. काय काय कॉमन दिसते बरं? x कॉमन दिसतोय. x
ज्यांना कॉमन काढता येत नाही त्यांना सांगते कसं करायचं हे. एक्स स्क्वेअर आणि 5x मध्ये एक्स कॉमन आहे. एक्स स्क्वेअरला एक्स ने डिवाइड करायचं, एक्स मिळतो. 5x ला एक्स ने डिवाइड करायचं, काय निघतं 5. बघा इथे 5x डिवायडेड बाय एक्स, एक्स एक्स कॅन्सल, इट्स 5 प्लस प्लस प्लस. ओके, इथे बघा काय कॉमन आहे मायनस, काय कॉमन आहे 4. एक्स मायनस, इथे मायनस येणार का मग नाही, मायनस डिवायडेड बाय मायनस प्लस, सो इट्स 5 equals to 0. Again common bracket one time, x minus 4 equals to 0. Out of two numbers, two brackets, one bracket must be a 0. So x plus 5 equals to 0 or x minus 4 equals to 0. So x will be your minus 5 and x here, x will be your plus 4. Okay. Therefore, we require minus 5 and plus 4 are the required roots of given quadratic equation. Clear? Any doubt? Okay, done. Okay, third example बघू आपण. 2y square plus 77y plus 13 equals to 0. इथे AC काय आहे तुमचा 2 and 13, 26. 2 into 13 it's your 26 and B is your 27. म्हणजे इथे प्लस प्लस आहे, प्लस प्लस सगळं म्हटलं की काय येणार आहे प्लस प्लसच येणार आहे, काही विषयच नाहीये. बर 26 म्हटलं की फॅक्टर्स 1 into 26, 2 into 13 and yeah only 13 into 2 then 4, 26 into 1 एवढेच फॅक्टर्स आहेत. बरं कुणाची ऍडिशन 27 येते 1 plus 26. Got it? So it's too much easy बेटा. 2y square plus 1 काही घेऊ शकता तुमच्या मनावर. मी इथं थोडं 1 आणि 26 तिकडून घेते म्हणजे 13च्या टेबलमध्ये इझी पडेल. काही चालतं तसं तुमच्या मनावर असतं ते. 26y plus 13 equals to 0. ह्याच्यामध्ये काय कॉमन आहे y. 2y plus 1 ओके प्लस 13 2y plus 1 equals to 0. हे जर दोन ब्रॅकेट करेक्ट आले, सेम आले तर 100% बरोबर आहे. जर ते बरोबर नाही आलं तर रॉंग. ओके, सो इट्स 2y plus 1 one time and y plus 13 one time equals to 0. So 2y plus 1 equals to 0 or y plus 13 equals to 0. तर 2y किती आहे -1 म्हणजे y किती आहे -1/2 and y equals to -13. Therefore -1/2 and -13 are the roots of quadratic equation. Clear? Any doubt? Okay, done. ओके, फोर्थ एक्झाम्पल तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेलं नाहीये तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणा. ओके, कसं आणणार आहे 5m स्क्वेअर मायनस 22m प्लस 15 पण -15 इक्वल्स टू 0. समजतंय? आता ए काय आहे तुमचा 5 आणि सी आहे -15. सो 5 into -15 हाऊ मच 15 5 जा 75 बरोबर अँड इट्स -75. साइन काय आहेत बरं इथे मायनस मायनस. मायनस मायनस असलं की कंपल्सरी काय करायचं साइन ऑफ बिगर नंबर मायनस अँड इट्स प्लस. क्लिअर? एनी डाऊट? ओके, हिंट लक्षात ठेवा. इट्स AC and it's B. If your AC minus B is minus, then also you have to write down minus, minus and plus. Okay. चलो फॅक्टर्स काढू आता इथे. 1 into 75, 2 तर येत नाही, 3 येऊ शकतं. 3 1 जा 3 2 जा 6, 1 3 5 जा 15. ओके, देन 4 9 5 15 15 5 75. ओके, एवढे फॅक्टर्स आहेत. एवढ्यापैकी कुणाची सबस्ट्रॅक्शन मायनस प्लस आहे ना, इथे दोन साईन मायनस प्लस म्हणलं की कंपल्सरी काय करायचं आहे
मायनस कुणाचं सबस्ट्रॅक्शन इथे 75 येतं. कोणते फॅक्टर्स राहिले का रे? सॉरी 22 येतं. सॉरी B22 ना. 25 minus 3 झालं. So it's 5m square minus 25 and मोठं बिगर नंबर काय घेतला इथे मी मायनस. ओके, इट्स m plus 3m minus 15 equals to 0. Any doubt? Okay, done. 5m common, m only and 5 5 जा 25 मायनस परत कॉमन काढू, प्लसच काढू कॉमन म्हणजे मायनस येईल आतमध्ये. 3 कॉमन काढू, 3m minus 5 equals to 0. ओके, m minus 5 one time, 5m plus 3 one time. ओके, m minus 5 equals to 0 or 5m plus 3 equals to 0. Here m is equals to 5 or m is equals to minus 3 आणि हा 5 इथे काय येणार आहे डिवायडेड बाय 5. क्लिअर. खाली तेच स्टेटमेंट लिहायची. 5th एक्झाम्पल बघा इथे दिलंय. आता AC इथे काय येणार आहे 2 into 1/2 काय येतं प्रोडक्ट 1. 2 गेट कॅन्सल 1 चे फॅक्टर्स काय असणार आहेत 1 1 चा 1 म्हणजे एकच ऑप्शन आहे. ठीक आहे, पण साइन कसं ठरवणार आहे आपण प्लस आणि मायनस. प्लस मायनस म्हटले की काय करायचं मायनस मायनस. ओके, प्लस मायनस आलं की मायनस मायनस. बरं, आता इथे -1 घ्यायला गेलं आपल्याला म्हणजे काय येईल तुमचा आन्सर -2 ऍडिशन. ओके, लिहू मग इथे 2x² - x - x plus 1/2 equals to 0. आता इथे कॉमन काढताना थोडा गोंधळ होऊ शकतो, तर थोडं नीट लक्ष द्या. काय कॉमन काढू इथे मी x कॉमन काढते आणि एक्सच काढलं. इथे 2x आणि इथे -1. इथे मायनस कॉमन काढते म्हणजे इथे प्लस येईल आतमध्ये. इथे येणार आता ऐका, इथे फक्त मायनस कॉमन काढून नाही जाणार 2 पण कॉमन काढू आपण. समजताय का? जर 2 कॉमन काढला जसं 1/2 काढू का 1/2 जर काढला तर इथे 2 लिहायला लागेल मला म्हणजे 2 कॅन्सल होईल. ओके, आणि x समजतंय का? कसं केलं इथे 1/2 कॉमन काढला हा वाला तर इथे मला 2x लिहायला लागेल. कशासाठी 1 येण्यासाठी x येण्यासाठी. इथे मायनस प्लस डिव्हिजन मायनस आणि इथे 1. समजा खूपच गोंधळ झाला जमत नसेल हे जसं आहे तसं उचलून टाकायचं. हे जसं आहे तसं इथे उचलून ठेवायचं आणि ह्याचा प्रोडक्ट ह्याचा आणि ह्याचा प्रोडक्ट काय येतो बघायचं ते इथे घेऊन टाकायचं. लईच गोंधळ होत असेल तर म्हणते मी, एरवी नाही. बघा आता तुम्ही इथे हे एवढं लिहिलं 2x आणि इथे काय आहे -x ना. असं लिहिताना मात्र इथे तुम्हाला काय करायला लागणार आहे तर परत मल्टिप्लिकेशन करा इथे. हा काय येतं इथे 2x आणि इथे x केलं तिथे -2x² येतो. एक मिनिट, डिव्हिजन करायचं आहे x डिवायडेड बाय 2x करायचं. हा x ह्याला डिवाइड करायचं ह्याच्याने काय येणार आहे आन्सर 1/2. समजतंय? लईच गोंधळ झाला तर. नंतर 2x 1 bracket and x minus 1/2 second bracket equals to 0. Then 2x minus 1 equals to 0 or x minus 1/2 equals to 0. So 2x is equals to काय येणार 1. x is equals to काय येणार 1/2. x is equals to काय येणार plus 1/2. This and this will be your roots of given quadratic equation. Clear? आता आपण 6th एक्झाम्पल बघणार आहे. ह्याच्यामध्ये हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही. ह्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायला लागेल आपल्याला. 6x into x it's 6x square
minus 2 upon x equals to 1. 6x square minus 2 equals to x into 1, it's x. And 6x square minus x minus 2 equals to 0. तुमचं प्रोडक्ट काय आहे -12. प्रोडक्ट काय -12 आणि बी तुमचा मायनस, म्हणजे काय सिच्युएशन आहे मायनस मायनस. मायनस मायनस म्हटलं तर काय करायचं मायनस प्लस. आठवतंय ना मायनस प्लस. ठीक आहे. आता यांचे फॅक्टर्स 12चे 1 into 12, 2 into 6, 3 4 जा 4 3 जा 6 2 जा 12 1 जा. कुणाचं सबस्ट्रॅक्शन 1 येतं. 3 आणि 4 साइन ऑफ बिगर नंबर काय मायनस, म्हणून 6x स्क्वेअर मायनस 4x प्लस 3x मायनस 2 इक्वल्स टू 0. इथे पेअर टाकायचं. काय कॉमन आहे 6 आणि 4 मध्ये 2 कॉमन आहे. 6 आणि 4 मध्ये 2 कॉमन आहे आणि x कॉमन आहे, म्हणजे इथे ना 2x 2 3 जा 6 x 2 2 जा 4. क्लिअर. काय कॉमन काढू साइन इथे प्लस असले ते म्हणजे मायनस येईल मध्ये. काहीच कॉमन नाहीये 1. काहीच कॉमन नसल्यावर काय लिहायचं 1 लिहायचं. मग 3x minus 2 second bracket 2x plus 1 equals to 0. 3x minus 2 equals to 0 or 2x plus 1 equals to 0. Therefore, 3x is equals to plus 2 and x is equals to 2 by 3. And here 2x is equals to, इथे 1 लिहायचा राहिला, x minus 1 and x is equals to minus 1 by 2. These will be your roots of given quadratic equation. Any doubt? Okay. Okay. 7th एक्झाम्पल बघणार आहे, जी की ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. अर्धवट त्यांनी करून दिले, अर्ध आपल्याला करायचे. आता आपण काय वेळा असं म्हणतो की आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी खूप सारे मेथड्स आहेत. एवढ्या मेथडपैकी एखादी आपण करू म्हणजे प्रॉब्लेम नाही येणार. पण जर त्यांनी कंडिशन दिली असेल की हीच मेथड करा, ऍक्टिव्हिटीमध्ये ह्याच मेथडने एखाद्या दिल्या असेल, तेव्हा काय करणार. म्हणून सगळ्या मेथड आल्या पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. तर इथे बघा, हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. 2x हे √2 आणि इथे 5 √2. यांचं प्रोडक्ट किती येतं बरं 5 into √2 into √2. रूट गेट कॅन्सल. ओके. सो इट्स 5 into 2. ओके. अँड इट्स 10. म्हणजे प्रोडक्ट किती आहे 10. ओके. कुणाचं आता इथे सगळं प्लस प्लस आहे. प्लस प्लस म्हणलं की सगळं प्लस प्लसच आहे, काही डाऊटच नाहीये तुम्हाला त्यात. मग आता इथे कुणाची ऍडिशन 7 येते. इथे 5 2 जा 10. जास्त फॅक्टर्स काढायची गरजच नाही. 5 2 जा 10. तर इथे आपण घेऊ, इथे √2 कॉमन काढलंय ना, मग इथे 5 लिहिते आणि इथे 2 लिहिते. चालेल. ओके. आता इथे x कॉमन काढलंय, म्हणजे इथे √2x प्लस 1 इथे x लिहायचा राहिलाय. समजलं मी काय केलं. कॉमन काढला दोघांमध्ये x त्यांनीच दिलाय काढून, मी इथे राहिलेल्या टर्म्स लिहून टाकल्या. इथे √2 कॉमन काढलंय, म्हणजे इथे काय येईल इथे √2 इथे √2 लिहायला लागेल मला परत. म्हणजे काय होईल आता इथे बघा 5x आहे ना, 5x डिवायडेड बाय √2. काय येणार आन्सर इथे माझं √2. इथे थोडा गोंधळ होतोय आपला. हे इकडून असतं तर झालं असतं. मग एक काम करू, 5x इथून इथे लिहू, कारण हे मी आधीच लिहिलंय ना हे, त्याच्यामुळे आपल्याला मागे पुढे घेता येणार नाही. इथे मी 5 लिहिते, चालेल, आणि इथे 2 लिहिते. ओके. आता काय कॉमन काढू मी इथे x कॉमन काढते, परत हा √2 राहील इथे ॲज इट इज, आणि इथे प्लस 5 राहील. ओके. इथे √2 इंटू √2 काय येतं 2, आणि इथे x. मी तर तुम्हाला माग पण म्हटलं हे जशाला तसं लिहून टाका, काही विचारच नका करू. ओके. समजलं का. जशाला तसं लिहून टाका. बरं. आता बघा इथे हे एक लिहिलंय ना ह्याने x प्लस √2. आता इथे हे बाहेरचं एक कॉमन √2x प्लस
5. इथे हेच लिहायचं, कॉपी करायचं, √2x + 5. इथे x इज इक्वल्स टू -√2. इथे x इज इक्वल्स टू हे -5. ओके, आणि हा अपॉन √2 डिवायडेड बाय √2. हे -√2 म्हणजे फॅक्टर्स काय आले, -5√2 अँड -2 कसा येतो इथे, -√2 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. एनी डाउट इन क्वेश्चन नंबर 7? नो डाउट. ओके, चला 8th एक्झाम्पल बघा काय आहे. इथे जे तुमचा बी आहे तो रूट मध्ये, रूट आलं की जरा तुम्ही घाबरता ना, तर घाबरायचं नाहीये, खूप सोपं आहे. काय बघा इथे प्रोडक्ट तुमचा 3 × 2 6 आहे. आता इथे कंडिशन कशी आहे, प्लस मायनस आलं की दोन्ही मायनस म्हणजे ऍडिशन 2√6 आली पाहिजे. √6 चं प्रोडक्ट काय येतं माहितीये का, 6 येतं. -√6 काय झाले, अल्फा बीटा. समजलं, -√6 किती √6, 2√6 -2√6 झाले फॅक्टर्स. सो इट्स 3x² -√6x -√6x + 2 = 0. ह्याचे 1 × 6 2 × 3 करत बसायची गरज नाही. ओके, आता लक्ष द्या, तुम्हाला सोपं जाण्यासाठी एक काम करू आपण. इथे √6 ला ना √2 × √3 लिहू. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सोपं वाटेल जरा. -√2 × √3x + 2 = 0. समजते, आता सोपं वाटेल तुम्हाला. बघा ह्याच्यामध्ये काय कॉमन आहे, 3 आणि √3 वाटतंय, तर आपण ह्याला √3 ने जर मल्टिप्लाय केला तर हे तुमचं 3 आन्सर येईल. ओके, √3 कॉमन काढते आणि x कॉमन काढते, तर इथे √3 जर लिहाल तुम्ही तर 3 आन्सर येईल. ओके, आणि हा x -√3 कॉमन काढला, √2x. क्लिअर. इथे √2 कॉमन काढला, हा इथे x काढलाय ना ऑलरेडी. हा आता इथे √2 आणि √2, ठीक आहे, तर √2 × √2 काय येईल, 2 येईल. मग √2 कॉमन काढते, म्हणजे इथे माझा √3x राहील आणि मायनस इथे मी प्लस कॉमन काढते, म्हणजे एक मिनिट, साईन दोघांमध्ये प्लस मायनस, मला इथे मायनस हवाय ना, मी इथे मायनस लिहिते, म्हणजे इथे माझा मायनस येईल. इट्स √2. क्लिअर. बघा आता √3x -√2 अँड सेकंड ब्रॅकेट √3x -√2 = 0. क्लिअर आहे, काही डाऊट आहे? सो √3x -√2 = 0. और तेच येणार आहे, परत लिहायची काही गरज नाही आहे, सेम फॅक्टर्स येणार आहेत ह्याच्यामध्ये. 3x -√2 = 0. सो x इज इक्वल्स टू +√2 अपॉन √3 और x इज इक्वल्स टू √2 अपॉन √3. तुम्ही याचं लिहू शकता. दिस अँड दिस विल बी युअर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, तर आपण आता 9th सम बघणार आहे. काय बघा, 2m × ब्रॅकेट m -24 = 50. आता ह्याच्यामध्ये ब्रॅकेट ओपन करायला लागणार आहे आपल्याला. ओके, 2m × m इट्स 2m² -2m × 24 इट्स 48m = 50. बरोबर. आता याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणू आणि मग नंतर फॅक्टरायझेशन करू. इट्स -50 = 0. ओके, 50 × 2 इट्स 100 अँड इट्स -100. आता इथे मायनस आणि मायनस आहे, तर काय येणार आहे इथे, मायनस प्लस. ओके, म्हणजे सबस्ट्रॅक्शन आपली किती आली पाहिजे, 48. 52 जा किती, 52 जा 100 अँड 50 - 2 48 and sign of bigger number minus. Okay, so 2m² -50m plus 2m -50 = 0. असे पेअर करायचे आहेत. 2m × m minus it's 25 minus कॉमन काढते,
तर प्लस कॉमन काढू म्हणजे मायनस येईल आतमध्ये. +1 कॉमन काढू नुसतं 2 घेते. इथे m आणि इथे -25 = 0. समजतंय का? m - 25 वन टाइम and 2m + 2 = 0. m - 25 = 0 और 2m + 2 = 0. तर m ची व्हॅल्यू किती इथे आहे? +25 और 2m = -2. इट मीन्स m = -1. क्लिअर? एनी डाऊट? ओके. इथे आपल्याला दोनच टर्म दिलेले आहेत बरोबर. तर बघा कोणत्या फॉर्म्युल्याला जर हे कम्पेअर करून काही समजत असेल तुम्हाला तर लक्षात येईल. ठीक आहे, दोनच टर्म. हे 25 पण स्क्वेअर आहे कशाचा तरी 5चा. ओके, m² -3² = 0. कशाला कम्पेअर करू शकता तुम्ही? a² - b² आणि a² - b² फॅक्टरायझेशन काय आहे? a + b - b. इट्स 5m + 3 and 5m - 3 = 0. इथे सिन्स म्हणून एक फॉर्म्युला लिहू शकता इथे असं, म्हणजे तुम्हाला कळेल. ओके, मग इथे येणार 5m + 3 = 0 और 5m - 3 = 0. 5m = -3. इट मीन्स युअर m = -3/5. आणि इथे काय येणार आहे तुमचा? m = +3/5. क्लिअर आहे? एनी डाऊट? ओके. ओके, 11th सम बघा काय आहे? 7m² = 21m. स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायला 7m² - 21m = 0. 8th स्टँडर्डला पण आहे तुम्हाला. ठीक आहे, 8 पासून 9ला स्किप केलं पण त्यांचं आहे पूर्ण. काय आहे आता बघा इथे काय करता येईल आपल्याला? ए आणि सी काय आहे इथे? सी ची व्हॅल्यू काय? 0. मग 7 × 0 ते काय होणार आहे? आपण एक काम करू शकतो, तेवढं करण्यापेक्षा इथे कॉमन काढू शकतो. 7m कॉमन काढते, मग इथे येणार m - 7 × 3 = 21. क्लिअर? 7m = 0 और m - 3 = 0. सो m = 0 and m = +3. ठीक आहे, हे तुमचे फॅक्टर्स असतील. समजलं? ओके. ओके, आता 12th सममध्ये बघा m² - 11 = 0 दिलं. आता इथे फक्त आता मिडल टर्म इथे ॲब्सेंट आहे बरोबर. 11 × 0 इट्स 0. काय करता येईल आपल्याला इथे? m² = +11 and m = ±√11. ओके, मग m ची व्हॅल्यू काय झाली? +√11 और -√11. क्लिअर? Therefore, √11 and -√11 are the roots of quadratic equation. Okay, done.